महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी सुरू झाली आहे। मात्र गेल्या महिनाभरात इचलकरंजीत पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतंय। शिक्षक मतदारसंघामध्ये 297 आणि पदवीधरांमध्ये केवळ 34 मतदारांनी नोंदणी केली आहे। यंदा मतदार नोंदणीसाठी 3 उपायुक्त, 2 सहाय्यक उपायुक्तांसह 6 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ऑफलाईन अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करावा लागणार आहे। तर ऑनलाईनसाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघासाठी पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करावी असं आवाहन केलंय। शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी मतदारसंघामध्ये 6 पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वार्ड वाईज उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे व शहापूर, कबनूर या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। मतदार नोंदणीचे शेवटचे 6 ते 7 दिवस फक्त बाकी आहे, परंतु अद्यापपर्यंत फक्त 297 शिक्षक मतदारांनी आपले मतदार नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत व फक्त 34 मतदारसंघातील पदवीधरांनी आपले फॉर्म मतदार नोंदणीसाठी दिलेले आहेत। सदरची संख्या ही अत्यंत कमी आहे। प्रशासकीय पातळीवरून सर्व फॉर्म उपलब्ध आहेत। पदनिर्देशित अधिकारी देखील फॉर्म स्वीकारण्याच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी आणून दिलेले नाहीत। तरी मी या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आवाहन करतो की जे शिक्षक मतदार आहेत त्या एकूण 63 शाळा यांच्यातील मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी भरून द्यावेत व जे पदवीधर इचलकरंजी मतदारसंघामधील जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी आपले फॉर्म नमुन्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे 6 नोव्हेंबरपूर्वी जमा करावीत, जेणेकरून या ठिकाणी आपली मतदार नोंदणी पूर्ण करता येईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जी निवडणूक या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणून शिक्षक आणि पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार यातून निवडून जातात, त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवता येईल। शासकीय यंत्रणेमार्फत मतदार नोंदणीचं काम सुरू असून त्याला विविध राजकीय पक्षांकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही असं चित्र आहे।